नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आता नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता तुळशीच्या लग्नाची लगबग आहे। सगळीकडे तुळशीची लग्न लागतात, त्यावेळेस आपण छान असं तुळशीला नटवतो, सजवतो, नवरी बनवतो, साडी नेसवतो। तर म्हटलं चला मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा की आपण तुळशीला साडी कशी नेसवू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं। तर आज मी तुम्हाला तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी एक तुळस घेतलेली आहे, हे तुळशीचं वृंदावन, आणि याच्यामध्ये मी एक कलश ठेवलेला आहे, त्याला मी नारळ बांधलेला आहे, आणि तुळस माझी जरा जास्त उंच आहे, तर इथे काठी बांधलेली आहे, आणि इथे मी कलश घेतलाय आणि नारळाला हा मुखवटा बांधलेला आहे आणि एक काठी बांधलेली आहे। तर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट इथं काठी लावून त्या काठीला एक आडवी काठी बांधून त्याला पण डायरेक्ट तुम्ही मुखवटा लावू शकता। तर या पद्धतीनं मी केलेलं आहे। तर आता आपण बघूया साडी कशी नेसवायची। इथे बघा मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीनं केलेला आहे। कलश पाणी भरलेला ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक नारळ घेऊन त्याला मुखवटा बांधलेला आहे आणि एक काठी पुढच्या बाजूने बांधून कलशाला म्हणजे हातासाठी, जर तुमच्याकडे ब्लाउज पीस नसेल तर जो ब्लाउज आहे तो पण चालू शकतो। तर ते मी पुढे दाखवते तुम्हाला। तर आता नेहमीप्रमाणे बघा, मी जेव्हा गौरीला साडी नेसवण्याचे व्हिडिओ केले होते तर तेव्हा पण मी या पद्धतीनं कॉटनची साडी बांधून घ्यायची, कारण मग तो सेफ आणि ते फिनिशिंग खूप छान येतं, आणि जेव्हा आपण पिना खोचतो त्यावेळेस त्या पिना पण कॉटन मध्ये व्यवस्थित बसल्या जातात। तर म्हणून ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल बांधायचं तर नाही बांधलं तरी सुद्धा चालेल। तर आता इथे बघा ब्लाऊज शिवलेला आहे, तर नवीनच कोरी साडी आहे, तर फक्त ब्लाऊज शिवलेला आहे, तर मी तोच घातलेला आहे इथे पण। जर तुमच्याकडं पूर्ण म्हणजे साडीचा पीस असेल तर पिसाचे जे काठाची बाजू असते तर ती काठीला लावून तुम्ही तो पीस आहे तो मधली बाजू पुढच्या बाजूने सुद्धा तुम्ही करू शकता। आता ते सगळं दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो, आणि मग मोठा व्हिडिओ तुम्ही लोक बघत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी ते काय दाखवत बसली नाही। आता इथे बघा हे जे स्पंज आहे, तर आपण जेव्हा रेडीमेड ब्लाऊज मागवतो तर त्याच्यामध्ये हे कडकवाले असतात, तर ते आपण काढून टाकतो, तर ते असे ठेवून द्यायचे, म्हणजे कधी पण आपल्याला उपयोगी येतात। तर तुमच्याकडे असे नसेल तर तुम्ही कागदाचा बोळा करून सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता त्याच्यामुळे ना सेफ एकदम छान असा एकदम प्रॉपर असा आपला मुलगीसारखा किंवा बाईचा जसा असतो त्या पद्धतीनं होता। आता बघा ही तुळशी वृंदावन आहे, त्याच्यामध्ये तुळस आहे, आणि तिचा सुद्धा लुक इतका छान पद्धतीनं आपण करू शकतो। तर हे खूपच छान आहे ना, तर नक्की तुम्ही ट्राय करा। तर ब्लाऊजला बघा जिथं लूज आहे वाटलं तिथं पिना व्यवस्थित लावून घ्यायच्या, आणि हा आपला पूर्ण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जो बॉडी शेप आहे तर तो तयार आहे आपला वृंदावनचा। तर इथे तुमच्याकडे तुळशीची कुंडी असेल तर कुंडीचं सुद्धा तुम्ही करू शकता। आता इथे मी नवीन कोरी साडी घेतलेली आहे, तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला पदर करून घ्यायचा आहे, पदराचा पिनअप करून घ्यायचा आहे। तर इथे जर कोण मदतीला नसेल तर आपल्या हुनवटीच्या खाली जसं मी इथे दाखवलंय त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे दोन्ही हात वापरून सुद्धा तुम्ही इथे पदराचा पिनअप करू शकता। कारण साडी काठापदराची असली का त्याचा पदर असतो तो जास्त हेवी असतो आणि तो एका हाताने व्यवस्थित येत नाही, त्यामुळे या पद्धतीनं एकदम छान व्यवस्थित आपल्याला करता येऊ शकतो। तर तुम्ही या पद्धतीनं करायला इझी जाईल एकदम, जरी कोणाची मदत नसेल किंवा घरी कोणी नसेल तर या पद्धतीनं तुम्ही करा। छान असा अगोदर पदरच पिनअप करून घ्यायचा व्यवस्थित। आणि हे जे कपडे सुकवायचे चिमटे मी नेहमी सांगते प्रत्येक वेळी, ते इतके उपयोगी येतात बरं का। तर ते असे लावले ना एकदम छान घट्ट असे टाईट असे बसतात ते, आणि आपला छान पदर असा होऊन जातो, अजिबात आपला पिनअप हलत नाही। आणि ते चिमटे तसेच ठेवून द्यायचे, शेवटपर्यंत आपल्याला ते काढायचे नाहीत। आणि पदर जरा मोठाच घ्यायचा नेहमी कधी पण, कारण जरी आपल्याला तो जास्त झाला तरी पाठीमागच्या साईडला ऍडजस्ट करता येतो, कमी झाला तर तो व्यवस्थित दिसत नाही आणि मग तो पुरलाही जात नाही। त्याच्यामुळे नेहमी एखादी प्लेट जास्त एक्स्ट्रा झाली तरी चालेल, पण पदर जास्तच ठेवायचा। आता पदराची बाजू झाल्यानंतर आता इथे बघा जे आपला नेसता भाग असतो तर त्याचे सगळ्याच्या आपल्याला छान असे 2 चिमटीमध्ये घेऊन त्याच्या पण आपल्याला छान अशा निऱ्या सगळ्याच्या करायच्या आहेत। तर मी तुम्हाला 2 प्रकारे ही साडीची पद्धत दाखवते, त्यातली तुम्हाला कोणती आवडेल ती तुम्ही इथे करू शकता। आता इथे पूर्ण सगळ्या छान अशा निऱ्या करून घ्यायच्या,
पदरापर्यंत करून घ्यायच्या। आता इथे बघा तुम्हाला समोर दिसतंय त्या पद्धतीनं पदर त्याच बाजूला सोडून द्यायचा आणि इथे पूर्ण सगळे जे कोण असतात त्याचे कोपरे असतात तर ते सगळे जुळवून घ्यायचे, एकसारख्या निर्या करून घ्यायच्या आणि जो नेसता भागचा असतो भाग तर तो सोडून द्यायचा, कारण मग तिकडे काट नसतो आणि ती बाजू पण आपली व्यवस्थित झाकली गेली पाहिजे। म्हणजे प्रॉपर जशी आपण साडी नेसतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे। आणि आता आपण सगळ्या निर्या केलेल्या आहेत तर त्या पण व्यवस्थित फिनिशिंग मध्ये करून घ्यायच्या। तर हेच महत्वाचं असतं बघा, बोटाच्या साह्याने आपण ज्या पद्धतीनं साडी नेसतो, आता कसं चुरगळलेलं असतं आतमध्ये बाहेर अशी कुठे पण निरी गेलेली असते तर ती अशी हाताने व्यवस्थित सगळं करून घ्यायचं। थोडा त्याच्यात वेळ गेला तरी चालेल पण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायचे, तरच तुमची साडी इतकी सुंदर अशी छान दिसेल। आता बघा जितकी तुम्हाला खाली सोडायची आहे तेवढी सोडून मधल्या ठिकाणी आपल्याला इथे एक दोरी बांधून घ्यायची आहे, कारण आपण इथे डबल काठाची साडी नेसवतोय तुळशीला। तर आता इथे मला एवढा भाग खाली सोडायचा आहे तर मी तेवढा भाग घेऊन वरती आपली साडी अर्धी वरती आहे आणि मधोमध मी दुसरी एक दोरी बांधलेली आहे आणि जी वरची शिल्लक राहिलेली साडी इथे बघा मी सांगते ते समजत नसेल तर इथे समोर दिसतंय, तुम्ही त्या पद्धतीनं करा। ती बाजू फोल्ड करून घ्यायची आहे, कुठल्या पण बाजूला निर्या जाऊ द्या काही हरकत नाही, कारण आपण त्यानंतर स्प्रेड करतो त्याच्यामुळे। आणि मग ती बाजू सुद्धा आपल्याला परत पलटी करून, कारण साडी मोठी असते आणि आपल्याला काही तेवढी जास्त उंचीची गरज पडत नाही त्याच्यामुळं डबल काठ आपण इथे करू शकतो आरामात। मध्ये एक दोरी बांधून घेतली आणि वरती राहिलेली ती साडी पण फोल्ड करून घेतली आणि परत त्याच्यावरती एक दोरी बांधून घेतली। या पद्धतीनं बघा किती छान आता पूर्ण सगळीकडे पसरून घेतल्यानंतर तो लुक एकदम छान असा दिसतो आपला। आता इथे तुम्ही उंची कमी जास्त सुद्धा करू शकता, तुम्हाला जर ही जास्त उंची वाटत असेल तर मग अजून जरा जास्त साडी कमी करून मग तुम्ही दोरी बांधू शकता। उंची तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याप्रमाणे पण डबल काठ घेताना काठ असा घ्यायचा का खालचा काठ सोडून वरती थोडीशी साडी पण दिसली पाहिजे, तरच तुमचे दोन्ही काठाच्या मध्ये अंतर जे आहे आणि मग तो लुक छान दिसेल। तर या पद्धतीनं आणि आता आपण जो पदर सोडला होता तो पदर खांद्यावर टाकून घ्यायचा। आता फक्त राहिलं फिनिशिंग द्यायचं। तर आता हे असं जरी दिसत असलं तरी सुद्धा जेव्हा आपण त्या निर्या सगळ्या स्प्रेड करतो आणि व्यवस्थित फिनिशिंग, कारण हा सगळा हाताचाच खेळ असतो आपला आणि त्याच्यानंच आपल्याला हे सगळं असं छान दिसतं। आता इथे बघा ही जी तुळस घेतलेली आहे ती मी तुम्हाला घरामध्ये वृंदावन घेऊन तुम्हाला मी साडी नेसवून दाखवते। आता तुम्ही अंगणात असला किंवा जिथं तुमची पूर्ण म्हणजे पॅक असेल तुळस त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या पद्धतीनं साडी नेसवू शकता, काही हरकत नाही काय। आणि छोटी कुंडी असेल तर त्याच्या खाली दुसरं पातेलं किंवा एखादा डब्बा ठेवून सुद्धा तुम्ही या पद्धतीचा लुक आरामात करू शकता। तर एकदम सोपं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पदराचं छान असं फिनिशिंग, काठ असा वरती आला पाहिजे, बोटाच्या सहाय्यानं सगळ्या प्लेट्स अशा एका खालोखाल जसं समोर दिसतंय त्या पद्धतीनं करून घ्यायचं। त्याच्यानंतर इतका छान असा तो लुक मस्त उठून दिसतो आणि ज्या दोरी आपण बांधलेली आहे कमरेला तर ती दिसणार नाही। या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित पदर असा घ्या आणि नंतर छान असा त्याला नवरीसारखं पूर्ण असं नटवा, कमरपट्टा बाकी जे शृंगाराचं साहित्य असतं ते सगळं घालून असं। तर आता इथे छान असा पिनअप करून घेते मी आणि आपल्याला जिथं जिथं गरज वाटते का इथं असं दिसतंय तर तिथं तुम्ही पिना लावून व्यवस्थित करून घेऊ शकता। तर छान असा आता व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे। कुठे काही कमी जास्त आहे तर ते आपल्या मनानुसार, जर तुम्हाला जास्त पसरून साडी पाहिजे असेल तर तुम्ही पसरून सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त पसरलेली नसेल तर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा करू शकता। आणि जी चुनरी असते आपल्याकडं तर ती चुनरी टाकायची लाल कलरची किंवा कोणतीही, कारण आपण लग्नामध्ये हा लुक करणार आहे, तुळशीचं लग्न लावणार आहे तर चुनरी तर पाहिजेच। आणि बघा हा शृंगार केलेला आहे मी, इतका सुंदर असा हा लुक दिसतोय बघा, अक्षरशः खूपच सुंदर असं दिसत होतं। तर आता हा एक लुक झाला तर आता मी तुम्हाला दुसरा लुक दाखवते। तर आता इथे बघा मी आता सगळं काढून दाखवत नाही तुम्हाला, मी जे फक्त ज्या निर्या केलेल्या होत्या तर त्याच मी तुम्हाला दाखवते। म्हणजे जो पदराचा भाग आहे तो तसाच ठेवणार आहे मी आणि दुसरा लुक तुम्हाला दाखवणार आहे। तर जे हे डबल काठाचं घेतलेलं आहे, जर तुम्हाला असं नाही जमलं किंवा असं तुम्हाला नको असेल तर तुम्ही सिंगल आपण जशी साडी नेसतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लुक करू शकता। उंची मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला जेवढी हवी आहे कमी जास्त तेवढी उंची तुम्ही इथं घेऊ शकता।
आता जो पदराचा भाग पिनअपचा आहे तो तसाच ठेवला आणि नेसता भाग आहे तर तो बघा तो फोल्ड करून घेतला, त्याचे 2 कोपरे, कारण आपली उंची कमी आहे आणि तेवढं भरपूर होते, तर मग त्याचे 2 कोपरे जोडून घेतले. आणि आता मी उलट्याच बाजूनं सगळ्या निर्या करणार आहे, कारण मग ते वर खाली नको व्हायला आणि मग त्यानंतर निर्या खराब किंवा वरती खाली मग ते चांगलं नाही दिसणार. म्हणून मी फोल्ड केल्यानंतर काठाचा भाग आहे तिकडूनच मी सगळ्या निर्या करणार आहे आणि त्याच्यानंतर मग ती बाजू वरती आणि वरची बाजू खाली या पद्धतीनं करणार आहे. मी सांगते ते समजलं नाही तर समोर मी जसं करते तर ते तुम्ही व्यवस्थित बघा, स्किप न करता बघा, स्पीड न देता बघा, म्हणजे तुम्हाला सगळा व्हिडिओ व्यवस्थित समजेल. तर आता इथे बघा छान अशा मी सगळ्या निर्या करून घेतलेल्या आहेत आणि मी नेहमी म्हणते तसं निर्या केल्यानंतर त्या एकसारख्या करून घ्यायच्या, व्यवस्थित प्रत्येक निर्या आहे ती एकसारखी जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर चिमटा लावून घ्यायचा. आता ते निर्या खूप जास्त होतं त्यामुळे तो चिमटा पण बसत नव्हता, तर मी हातातच पकडलेलं होतं ते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने मी छान असं सगळं फिनिशिंग देऊन घेतलं. निर्या कुठे इकडं तिकडं झाल्या असतील तर त्या सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या आणि नंतर मग ते सगळ्या एक एक निरी मी जोडून घेतली आणि वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती जसं समोर दिसलं त्या पद्धतीनं मी केलं, म्हणजे खालची बाजू खालीच घेतली आणि आता इथं नेसता भाग सोडून द्यायचा आणि आता इथे चिमटा लावूनच ठेवायचा बरं का, चिमटा अजिबात काढायचा नाही, नाहीतर मग त्या निर्यावर खाली होतात. मी त्यानंतर व्यवस्थित करून घेतल्या, त्यामुळे चिमटा शेवटपर्यंत अजिबात काढायचा नाही, जोपर्यंत आपण दोरी बांधत नाही तोपर्यंत चिमटा काढायचा नाही. आणि इथे आता तुम्हाला जिथे बांधायचं आहे, आता तुम्हाला ही पण उंची वाटत असेल तर तुम्ही इथे फोल्ड सुद्धा करून बांधू शकता. तर या पद्धतीनं बघा, पण मग फोल्ड केल्यानंतर फुगीर होणार नाही याची मात्र काळजी घ्या. आता इथे बघा मी चिमटा काढून घेतला होता त्याच्यामुळे ते परत हातातनं वर खाली होत जातात आणि मग नंतर मला त्या एकसारख्या कराव्या लागल्या सगळ्या, त्याच्यामुळे चिमटा अजिबात काढायचा नाही. आता इथे मी दोरी अशी छान बांधून घेतली आणि आता बांधताना पण निर्या ज्या आहेत त्या माझ्या पुढे सरकल्या आहेत, मी त्यानंतर मागे पण घेतल्या होत्या, कारण मी पहिल्यांदाच तुळशीला मी साडी नेसवत होती. मी अगोदर ट्राय अजिबात करत नाही, मी डायरेक्ट करायला घेते नेहमी साडी ड्रॅपिंगच्या व्हिडिओमध्ये. मला जसं जसं सुचतं मी त्या पद्धतीनं व्हिडिओ करत असते. मी अगोदर सगळं ट्राय करून मग तुम्हाला दाखवते असं अजिबात करत नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. मी डायरेक्टच करते व्हिडिओ आणि मग त्याच्यामुळे ते ऐन टायमिंगला कधी कधी इकडं तिकडं होतं, पण मग मी ते नंतर व्यवस्थित करून घेते. आता निर्या जरा म्हणजे आपण कसं निर्या साडी नेसल्यानंतर जो आपला उजवा हात असतो त्या बाजूला जास्त निर्या खोचतो, तर त्या पद्धतीनं करायचं, म्हणजे जो काठाचा भाग आहे तो आपला व्यवस्थित असा दिसेल. तर मी निर्या तिकडे सरकवून घेतल्या आणि मग डबल जी साडी फोल्ड केलेली होती ती सिंगल केली आणि आतला काठाचा भाग होता तो सिंगल केला आणि त्याला कमरेचा काठ देऊन तिथे छान अशा पिना लावल्या. इथे समोर तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीनं तुम्ही करा आणि छान असं त्याला छान अशा प्लेट्स दिल्या आणि जे आपले बॉल पिन असतात तर त्या बॉल पिननं छान असा कमरेचा भाग पण एकदम छान सुंदर असा केला. तुळशी वृंदावनला सुद्धा इतकं सुंदर असं सजवून इतकी सुंदर साडी नेसवता येते हे सुद्धा म्हणजे मी पहिल्यांदाच केलेलं आहे आणि मी डायरेक्टच करायला, मला जसं जसं सुचतं त्या पद्धतीनं मी नेहमी करत असते आणि मला सुद्धा इतकं आवडलं बरं का. ते साडी नेसवल्यानंतर मला काढायची इच्छा होत नाही अक्षरशः, इतकं सुंदर असा तो लुक दिसतो आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं. तर तुळशीच्या लग्नाच्या वेळी तुम्ही नक्की या पद्धतीनं साडी तुळशीला नेसवा आणि मग बघा तुम्हाला इतकं सुंदर आणि छान वाटेल, खरोखरची नवरी नटल्यासारखं तुम्हाला नक्कीच वाटेल. आणि त्या कमरेच्या पण छान अशा प्लेट्स आपण करून घ्यायच्या आणि जो पिनअप आहे दोरी दिसणार नाही बांधलेली, या पद्धतीनं करा. तुम्हाला जेवढ्या पिना लागतील तेवढ्या तुम्ही इथे वापरू शकता. आणि ज्या निर्या केलेल्या होत्या निर्यांच्या इथे सुद्धा एक पिन अशी छान अशी लावून घ्यायची, म्हणजे जे फिनिशिंग आणि जो साडी नेसवलेल्याचा लुक असतो ना तो इतका सुंदर अप्रतिम दिसतो. तुम्हाला 4 चौघी नक्की विचारणार की कशी साडी नेसवली, इतकं सुंदर असा तो लुक दिसतो. माझ्यावरती खरंच विश्वास ठेवा, खूप तुम्हाला बघूनच समजत असेल. बघा आपला कमरेचा काठ पण छान असा दिसतोय आणि आपल्या निर्या सुद्धा इतक्या छान अशा झालेल्या आहेत. ते या पद्धतीने आपला दुसरा पण लुक झालेला आहे. आणि मग जे काही तुमच्याकडे शृंगाराचं साहित्य असेल त्याच्यानं तुम्ही छान असं तुमच्या तुळशीला असं सजवा, नवरी बनवा आणि छान असं तुळशीचं लग्न लावा. खूप सुंदर असा लुक झालेला आहे बघा हा सुद्धा.
तर जर तुमची तुळशी बाहेर असेल तर तुम्ही जे ज्वेलरी आहे तर ती साधीवाली खोटीवाली असते ती शक्यतो वापरा, सोन्याची वापरू नका, कारण बाहेर राहणार आहे ते रात्रभर किंवा थोडा वेळ ठेवून नंतर तुम्ही सगळं काढू पण शकता. बघा किती सुंदर आपलं तुळशी वृंदावन दिसतंय. प्रॉपर साडी अशी नेसवलेली आहे आणि आज मी 2 प्रकारे तुम्हाला तुळशीला साडी नेसवून दाखवलेली आहे वृंदावनला. तर या तुळशी विवाहाच्या वेळी तुम्ही या पद्धतीनं किंवा अगोदर दाखवली त्या पद्धतीनं तुम्ही तुळशीला साडी नेसवू शकता. इतकी सुंदर अशी आपली ही नवरी नटलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही उपयोगी येईल. तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.